नमस्कार मंडळी सगळ्यांना, काय म्हणतात गुड इव्हिनिंग. आणि व्लॉगच्या सुरुवातीला झालो आहे. ॲक्च्युली व्लॉगची सुरुवात अशी नाही, पण त्याचं काही खास कारण आहे. तर माझा एक भाऊ आहे हर्षल पाटील म्हणून, जो की अलिबागचा आहे आणि खूप जवळचा असा चांगला मित्र आहे. सो माझ्या मित्राने एक छान बिझनेस सुरू केला आहे आणि ॲक्च्युली त्याची ही संकल्पना मला खूप आवडली, कारण तो स्वतः IT इंजिनियर आहे. 16 वर्ष एका छान मोठ्या कंपनीत काम करतो आहे. पण त्याचं नेहमीपासून असं स्वप्न होतं की स्वतःचं काहीतरी करायचं. तर भावाने खूप मोठी उडी मारली आहे. सो तुला सगळ्यात आधी तर खूप खूप शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट भाई. आणि त्याने मला हे प्रोडक्ट पाठवलं आहे, जे की मी पिल्लूसाठी मागवलं आहे. आता पिल्लू इथे नाही, आम्ही पिल्लूकडे जाऊ लवकरच. तर ते काय प्रोडक्ट आहे मी तुम्हाला दाखवतो, त्याचे फायदे सांगतो आणि त्यानंतर मग तुम्ही ठरवा तुम्हाला हर्षलला सपोर्ट करायचं आहे की नाही, आणि त्याची ही संकल्पना कशी वाटली तेही कमेंट करा. म्हणजे त्याला प्रोत्साहन मिळेल आणि कोणताही मराठी उद्योजक मोठा व्हावा यासाठी आपण नेहमी कार्यरत राहू. सो त्याला जसं तुम्ही मला आशीर्वाद ठेवता तसं त्यालाही तुमच्या आशीर्वादाची खूप खूप गरज आहे. पण त्यासाठी ही त्याची मेहनत आहे ती आपण आधी सगळ्यात बघून घेऊ. तर आपण सगळ्यात आधी इंट्रोड्यूस करूया पोटोमॅटो ड्रीम होप आणि सक्सेस एज्युकेशनल टॉय. तर बॉक्सच्या आतमध्ये छान असं एक कार्ड आहे, त्यानंतर एक सर्टिफिकेट आहे जी ऑलरेडी त्यांनी तुम्हाला दिलेली असते की तुम्ही हे जे काही मागवलंय टॉयज ते तुम्ही जर बनवण्यात सक्सेस झालं तर तुम्ही स्वतः नाव लिहा आणि पॅरेंटची साईन घेऊन सही करा आणि तो फोटो तुम्ही त्यांना पाठवू शकता. त्यानंतर त्यांनी आपल्याला पाठवलं आहे हे सोलार विंडमिल हाऊस, ज्यामध्ये ते स्ट्रक्चर आहे, एक मोटर आहे. त्यानंतर ही आहे सोलार रिमोट कंट्रोल कार. ओके, सो त्यांनी मला 2 प्रोडक्ट पाठवलेत. एक ही रिमोट कार पाठवली आणि एक पाठवलं आहे हे सोलार विंडमिल हाऊस. त्यांनी मला सांगितले दादा तू हे स्वतः बनव आणि आम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखव. सो मी त्यांना प्रॉमिस केलं आहे मी हे नेक्स्ट व्हिडिओ दाखवेन, पण पिल्लू माझ्यासोबत असेल तेव्हा. आणि ही कार पण मला बनवायला मजा येणार आहे. खूप काय आहे यार, हे बघा स्क्रू बी कसे दिलेत. ओके, थँक्यू सो मच. खूप छान आहे. इथे सेल वगैरे आहेत का? हां ओके मंडळी, तर आपण प्रोडक्ट बघितलं की आता हे फक्त 2च प्रोडक्ट आहेत. त्यांच्याकडे असे टोटल 18 टॉयज प्रोडक्ट आहेत जे तुम्ही तुमच्या पाल्याला देऊन ते त्यांना बनवायला लावू शकता. सोबत तुम्हीही त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करू शकता, त्यांना त्या गोष्टीमध्ये हेल्प करू शकता. हल्लीच्या धावपळीच्या जीवनात पॅरेंट्स आणि हे आपली लहान मुलं यांचं जास्त असं बोलणं होत नाही किंवा त्यांची एक अशी काय म्हणतात त्याला ट्युनिंग नाही होत आहे, बॉन्डिंग नाही होत आहे. कारण आई वडील कामाधंद्यात बिझी असतात, मुलं शिक्षणात बिझी. सो जास्त असं बोलणं होत नाही. सो या अशा खेळण्यांमुळे पॅरेंट्स आणि मुलांची एक अजून मैत्री छान घट्ट होते. सोबतच मुलांना डोकं खाजवण्यात मदत होते, सोबतच त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना देण्यास मदत होते. आणि कसं आहे हल्ली छोटी मुलं टाईम घालवावं म्हणून आपली मैदानी खेळ विसरलेत. सो ते काय करतात, मोबाईल घेतात, एखादी सिरीज बघतात किंवा एखादं कार्टून बघतात, काहीच नाही तर गेम खेळतात. सो त्या सगळ्यापेक्षा हा एक खूप जास्त बेटर ऑप्शन आहे असं मला स्वतःला जाणवलं की यार याच्यामुळे मुलं अजून हुशार होतील, त्यांना अजून नवनवीन गोष्टी शिकण्याचा इंटरेस्ट वाढेल. सो नक्की एकदा ट्राय करा. ज्याचं नाव आहे पोटोमॅटो एज्युकेशनल टॉयज. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोय, त्या लिंकवर तुम्ही गेल्यानंतर तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर पोचाल आणि तिथे बऱ्याच प्रकारची खेळणी जी तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. सो माझ्या हर्षल भावाला नक्की सपोर्ट करा आणि खूप छान खेळणी मागवा आपल्या लहान मुलांसाठी. आणि जर त्यांनी बनवलं सक्सेसफुली तर त्याला आणि मला टॅग करायला विसरू नका गोष्ट कोकणात इन्स्टाला. बाकी आता जावा तुळशीच्या लग्नात आणि एन्जॉय करा तुळशीचं लग्नात. ए बरी तू ढोरा सोडूक जातं भाई हो काय गो ओ आना नो ढोरा सोडूक जातास? हा तर परीने आमका सकाळ सरप्राईज दिल्या ना. वहिनीने आमची जाम मोठी शाळा केली, सांगितलंच नाही. गुंडी तुला किकी आवडते की काका आवडतो? घरी जा, चल वाटेक लाग चल. ओके, तर फोंड्यातल्या पोस्ट ऑफिसला आलेलो कारण पूजाकडे जो ॲड्रेस आहे तो पोस्टातूनच जातो, बाकी कुठली डिलिव्हरी सर्व्हिस जात नव्हती. आणि पूजाच्या बाळासाठी आपण कपडे घेतलेले, तिच्याकडे जायला भेटलंच नाही. सो आता म्हटलं मुंबईला जायच्या आधी हे कुरिअर करूया. सो आलो तर पोस्टात, बघू आता किती वेळ लागता आहे. मग बाजारात आलेलो, गोंडे घेतले, त्यानंतर
एक कंदील घेतला, रांगोळी घेतली आहे. बघू आता अजून काय घेऊचा राहुला. शुगंधा जो दंडो आणि वडे दोन्ही थंड. काय रे, काय विषय? लक्षात नाही भावा जो नाही. नमस्कार, मी अनिकेत रासम, गोष्ट कोकणातली चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे. सकाळी सरप्राईज मिळालंय छान गोड असं. आमची गुंदुडी आली आहे. गुंदुडी टी शर्ट घाल ना, टी शर्ट लवकर, चल जायचंय. जा लवकर. तर मगासपासून 2-3 राऊंड झाले फोंड्यात. आता फायनल राऊंड आहे ज्यात तेजसच्या आई पप्पांना दूध हवं आहे. तुळशीच्या लग्नाला वाटायला त्यांनी मसाले दूध करायचं ठरवलंय. आणि आपल्या दादूला मासे न्यायचे. जा टी शर्ट घाल जा सोना. जा मम्माला सांग टी शर्ट घाल. असं टी शर्ट. जा, जायचंय ना आपल्याला. जा लवकर, जा 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 जा. तर परीसोबत आम्ही जास्त राहत नाही, तरी पण ते शेवटी खोरं माती आपल्याकडे सोडतात असं आहे. तिला आमची खूप ओढ आहे, आम्हाला तिची खूप ओढ आहे. आणि सकाळीच असं तिला बघून छान दिवसाची सुरुवात झाली. श्वेताचा हापडे आहे, सो ती दुपारनंतर आपल्याला जॉईन करेल तुळशीच्या लग्नाला. आणि आज तुळशीच्या लग्नात वार इलो. तर आमच्याकडे ना तुळशीच्या लग्नात जर वार बीर असत ना तर बिंदास बेधडक नॉनव्हेज खातात, काय विषय नाही. आणि दुपारनंतर आंघोळ करून इग्नोर करा, काय लक्ष नाही. आणि लहानपणीची आठवण म्हणून खास परी आली आहे, तो परीसोबत आम्ही हे फटाके फोडणार आहे. म्हणजे आता मध्यंतरी अशी आवड नव्हती काही फटाके वगैरे फोडायची, पण आज परीला बघून पुन्हा एकदा असं वाटलं की नाही, आज लहानपणात जायला हरकत नाही. सो पाऊस आणलेत, चक्र आणलेत, फुलभाज्या आणलेत, छोटे मोठे रॉकेट्स आहेत. आणि जास्त नाही पण ठीक आहे. लहानपणी हे सगळं पप्पांच्या पैशांवर पूर्ण करायचो शौक आमचे. आणि आता स्वबळावर खूप मस्त वाटतं. किती हुशार ना, तुला माहितीये पाय घसरणार. म्हातारी किती किती ते डोकं आपल्याला. किकीला आवाज दे, बाय सांग किकीला. बाय, मला पाय देऊन जा. किकीला पा दे, किकीला पा दे. पदे मला पदे दे. काय आता घेऊन जा. थांब थांब थांब. काले बुद्धी दे चांगली, आणून दे. माझ्या मनासारखं केलंच तर जुन्या पद्धतीने असं करायचं. हा, त्यांच्या कशाची रशी बॉम्बचं पाकिट. काय वयाचा घेऊन जाते. रॉकेट आहेत मला. तुम्ही रशी बॉम्ब सांगितलं, रशी बॉम्ब आणले. त्याने पण फोन करून सांगितलं एक रशी बॉम्बचा बॉक्स घेतला. लय महाग झाले हो फटाके. ओके, तर दुपारचे 12:30 वाजलेत आणि माझ्याकडे वायर्स होत्या ज्या खूप जुन्या होत्या. टाकाऊ पासून टिकाऊ साठी मी त्या सगळ्या सुट्ट्या गेल्यात. आणि आता आमचे शेठजी त्याला जॉईंट मारायचं काम करतात. ते केएम हॉस्पिटलला सिनियर वायरमॅन म्हणून वर्किंग होते. सो आता रिटायरमेंट झालेली आहे. आणि बऱ्यापैकी आपलं अंगण स्वच्छ सारवलेलं आहे पप्पांनी. तुळस मी रंगवलेली आहे. संजू बघा फटाक्यांचं निरीक्षण करतोय. अजून मला इथे काय करायचं आहे. ओके, असं केलं का मी एडिटमध्ये. सो मला अजून इथे एक तोरण लावायचं आहे, कंदील लावायचं आहे, पंत्या लावायच्या आहेत. श्वेता रांगोळी काढणार आहे. सरप्राईज तर तुम्हाला माहिती आहे, अजून घरी माहित नाही. मम्मा कुठे आहे. मम्मा लपली काय. तर राज इंडियाची गाठी रेडी झाली आहे. गुंडू आमचा टाइमपास करतोय. दादा आणि हर्षद आराम करून झालेत. वहिनी बिचारी इल्यापासून काम करता. ऐक माझ्या आराम दिला ना. ए इकडे बघ, मी मारीन. आणि इकडे शेवाळ्यांची श्वेता रांगोळी काढते. आणि चेतनने परब आलेत का. चेतन कुठे आहेस तू. अरे आज कुठे आहे. अरे इकडे पळाला.
ओके, सो ही रायदिंड्याची काठी अशी आपल्याला वर बांधायची असते आणि तो मगाशी गोडो एरण आणला होतोय. अनिल बघून ठेव, एक अनिल दोन अनिल. अरे काय तुमचं झालं ना? मी काय खाल्लं? दुपारी मटनवर ताव मारून झाला ना. काय बोलायचं? मी आले बोलायला. विटा मारी. थँक्यू यार, तू किती चांगला आहेस. ओके थँक्यू. तू काढलं रांगोळी साई? यंदा नाही रांगोळी बिंगोळी काय? किती थंडी हा तरी पण नाही. तर आम्ही आमच्या परीने यंदाचं डेकोरेशन केलं. जास्त काही करायला नाही मिळालंय. एक तोरणाची माळ, कंदील आणि कलर एवढंच आहे. बाकी श्वेताने आणि वहिनीने मिळून इथे ही रांगोळी काढली आणि उजेड खूप कमी पडते. हॉलिशन लावलेलं आहे पण त्याचा उजेड जास्त थय हा असं वाटतंय ना. थोडा असं पाहिजे होता ना तो. असं वाटतंय ना. सगळे छान राहिले, आपल्या इथे राहतच नाहीये. त्या एका 3 बाजूने आणली आहे ना हवा. हे बघ असं हळदीचं पाणी हे लय ठेवल्यानी. एवढं नाही ठेवायचं, एक पेलो. हा जाई मस्त वाटतं ना. ह्याच्यात हे मेण आहे, मेणाच्या होत्या. मेणाच्या आहेत का? तुपाच्या आहेत त्या. चला तेव्हा भडकले. आता बोट घालून दाखवतील बघ. काय काका इथे मेण दिसतंय मला आणि तूप म्हणताय तुम्ही. हे काय तूप आहे वितळत बद्दल. मेण वितळत नाही. मग मेणबत्ती कशी संपते? मेण वितळत नाही तर मेणबत्ती हे काय? गंडवला हो काका, स्कॅम केला. एक तुपाची दाखवली, बाकी मेणाचे दिलेत. ते त्याच्यात हे टाकले परफ्यूम सारखं, ते वास येतोय त्याला. मेण आहेत काका. एवढे शेड झाले का ते एवढे तुपाचे हे द्यायला? 100ला 36 आहेत ते. असं काय करते? मग किती स्वस्त दिले? 100ला 36 स्वस्त दिले. स्वस्त आहे 100ला 36. तुपाच्या आहेत त्या बघ. एक काम कर, उरल्या तर रवा करायला घेऊन जा. चांगला लागला तर समजू तुपाच्या होत्या. इथं 20ला 6 मेणबत्त्या. हो ना. 100ला 36 दिले मी. काय करायचं. आवडली हा शीतल. ते कंदील आवडलं का तुला? नाही, मग कंदील आवडतच नाही. हे आवडलं, लाइटिंग आवडली. सैल काढे पटकन. तिथे कोण कोण कापूया कोण राहतो. तर मंडळी रात्रीचे 9:30 वाजले आणि आम्ही चाललोय नदीच्या पलीकडे, जिथे पहिलं तर विशेष लग्न लावतो आम्ही. हा इले इले ये. साखरमानी कधी इले ना इलास कधी? जुने झालाच वाटतं येऊन. अरे तू कधी इलं? तू जागे घेतो जाग. मग मी मामा म्हणणार होते पण म्हटलं ना सुजलच म्हणूया. मामा नाही तर काय पतो काय म्हणतात? पिवळू वेद्रवती महासुर नदी गया घंटी पुन्हा पूर्ण जले समुद्र सरिता पूजा सदा मंगल निर्मुत सावना माझ्या पातुजीच्या. हो काही सोडत उलटा. आता आपण पत्यांच्या मोठ्या घराकडे गेला आणि तुळस योग्यानं रंगवल्या ना. एक नंबर रंगवली रे योग्या. डेंजर. नवरो आमचं यंदाचं. पुढच्या वर्षी होऊन दे रे तेव्हा. 3 वर्ष नाही. माणसं कमी झाली ना पहिल्यासारखी माणसं नाही. काय व्हाय तुका आता? हळदी कुंकू खाया. हळद कुंकू खाया. या मंडळी रांगोळी काढलं बघ हिमाने. भारी हा.
कणे तरी मंगलाष्टका बोलणार तू? मंगलाष्टका बोलणार तू? झाली मिळाली सगळ्यांका? प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानात्मरो निबुद्धिमती दे राध्य मोरेश्वरा. चेंज मध्ये आम्ही जेवलो नाही आहो. काय त्याला घाबरवत रे दोघी मिळून तुम्ही? इतका काय त्रास देता माझ्या भावाला? चला आता आपल्या तो विषय झाला की मग तेजसच्या मग वाडीतल्या सगळ्यांचा ते ठेव, पुढे ठेव. ते चुरमुरे बाहेर ठेव, बाहेर ठेव, थेट ठेव. वहिनी बाहेर नको आधी. हा चल. सगळे विसरले मंगलाष्टका. जाणार काय या कधी जाणार? कधी जाणार राजूचा? काय करायचं? काय करायचं? माका फसवलं ना वाटत ना दुकानदारान. नाही रे जात मोजित राहा. परी मजा आली, मजा आली, मजा आली. प्रभू देवी इचलकरंजीवरून आणलेली करंजी. ठीक आहे. ऐकतच नाही मी पाहिजे, मी फक्त होय. दुसरा कोण नको. रेसिपी कोणाची आहे? तेजसच्या घरी आहे मसाले दूध. हा बघू असं नाही करायचं. काय शोध आहे? कसं व्हायचं आपलं? काय डोंट नो. इंग्लिश पुन्हा आयटम. वहिनी काय बरा पार्टी पेंडिंग आहे वहिनी बर्थडेची. काय नाही लाव तू धनास बिनस बघू नको. कानार हात ठेवा पडदे बसतले. वहिनी तिला घ्या जरा तिच्या कानार हात ठेवा. नाही लावला ना का? ती काय करते? कुठे कामाला आहे? वहिनी असं नाही. पहिली ती थंड होईल ना. ग्लास आहे यार, ग्लास नरमच आहे. धर 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 धर. नशीब. थँक्यू थँक्यू. स्वतीच यमुना गोदावरी कावेरी शरयू महेंद्र तनया. 12:15 वाजले. आमच्या वाडीतला ह्याला शेवटचा. मग पंढरी काका, मग साहिल आणि मग माथेफोड ना आणि गर्टनातला 4 रवली. 1-1.5 होतलो आरामात ना साई. 9 आज वैतागतलो. तर मंडळी वाजलेत रात्रीचे 1:45 आणि आम्ही आत्ता पोचलोय राजू नानाच्या घराकडे. आणि
आमच्या सुरुवातीला होती 30-35 मंडळी, आता राहिली फक्त 7-8 मंडळी. ज्यांच्या घराची लग्न लावून झाली ते सगळे गायब झालेले आहेत. ज्यांची राहुलेत ते आणि साहिलचे, अजून मातेपुडांचे, राजू नानाचे, सोमी आहे, योगी आहे, हर्षाचे पप्पा आहेत, पंढरी काका आहे. एवढेच मोजकीच 5-6 जण उरलेत. बाकी सगळे 1 वाजला आहे, जेवढ्याचा टाइम निघून गेला आहे. कल चालायचं. आता सेकंड लास्ट आहे साहिल भाईंचं. अजून तुळस त्यांनी दहीने होऊ नाही ना. ते 2 बल्बाचं उजेडा म्हणून तरी एवढं उजेडा हो. राहू दे. आणि आम्ही एकटे सकाळी काय करूया मग भाव राम नारायणम कृष्ण दामोदरम वासुदेव मरे रामचंद्र हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 उचला निघेत कोणा तो उचल कोणाक बोललो नको जाय काय वेळे चायनी कुरमुरे नाही खाल्लं मग काय खाल्लं तू काय आला भाऊ नो आजीची आठवण रात्री मातेफोडांकडे तुळशीचं लगीन लावूक 1:45 झाले. घरी यायला 2:15 झाले आणि त्यानंतर मग जेवण खाऊन करून झोपलो. खूप झोप पण आलेली. सो तुळशीची लग्न तर झाली. आता आतुरता मुंबई दौऱ्याची आणि बायकोच्या डोळ्या जेवणाची. थोडा वेळ आता परीसोबत मस्ती करू. दुपारच्या जेवणाचं कसं काय विषय आहे ते बघूया. श्वेताचं ऑफिस आहे तर ती तिकडे आहे पुण्यात. आणि ब्लॉग संपवायच्या अगोदर अजून एक गोष्ट दाखवायची जी कदाचित तुमच्या खूप कामाची आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि माझ्याच एका भावाने ते स्टार्ट केलं आहे. सो त्यावर थोडंसं डिस्कशन करू. कोंबो कोणा हवे असं तर सांगा. $17 स्वस्त आहे. कोण आहे तिला बोलव. ये कर इकडे उन्हात नको. इकडे हात दे. काली ती बुबू गेली कुठे गेली? खाली गेली. बाय कर. आमच्या आई पप्पांनी इथे गरम गरम बटाटा भजी काढलेत आणि वहिनीन माझ्या हट्टासाठी खोबऱ्याची चटणी केली ना. सो आता मी खोबऱ्याची चटणी कशी झाली आहे खाऊन सांगतो. कारण भजी छान होणार यात काही वाद नाही. वा जमला वाद मलंग सलंग पलंग. तिची बायकोनी गेली आणि तू मग एकटं घर 2 झाले इथे. आता पडत्या आता काय आता तुमचं आमचं काय होतं आता काय नाही तर असा कुठला चिंगम चावते मला कळत नाही. आधी झाला चुकून झाला हो वाढवून झाला हो. आता लावता आमचा सुकूचा सुको आरामात काय घाई सुकूचा. आता 4 दिवस हात काय सारखं नाही. काती होत. लास्ट व्हिडिओ मध्ये घोषणा देऊन मोकळा झालेलो की भात शेती संपली. पण हा एक कोपरा जो उरलेला वाडा कोलमाचा तो इथे लावलेला. आमचा कोपरा नाही हा पण लावून ठेवलेला. तर त्याचं रान भरपूर वाढलेलं कारण आम्ही स्वतः विसरून गेलो की हा कोपरा पण आपण लावलाय. आणि आता ते रान इतकं वाढलं आणि त्यात भात पडलंय, त्यात कराड पण झालंय. कापायचा कसा तरी पप्पांनी जिथे जिथे व्यवस्थित होतं तिथपर्यंत कापलं.
नंतर कंटाळले आणि गेले घरी. सो आता पप्पा नाही आहेत, आता मी सध्या एकटा झालोय. दादा वहिनी येतो बोललेत, बघू किती जमत आहे आम्हाला. तर बघून घ्या. हे तरी ठीक आहे, पण हे वाट लावणार. आमची वहिनी वाहिली या शेतात. याच्या आधी कधी कापलास भात? तरीच नाही. इलास तर पण कठीण पेपरात दिलास, सोप्या पण नाही. तर मग आजपासून हे एवढं आणि इथून एवढी खास मारली. हे जरा जास्त डेंजर आहे, त्यातल्या धरू तरी शकतो. या करडात नाही शोधून भात काढूचा. आपण दादाचा टॅलेंट बघूया वहिनी. हळू पायर घेशी. परी काय करते? मम्मी मम्मी काय करते? काय करते का? वहिनी असं उलटो हात नाही टाकायचो मुठीत असा. हा कसली आहे भाजी? कुठे आहे दहंडी? कुठे आहे दहंडी? कुठे आहे? हा इथे आहे काय? इथे बांधली अंडी. चला पुढच्या वर्षी 70. हळू रे. ओके, तर मंडळी असा होता संपूर्ण व्हिडिओ, ज्यामध्ये आपण तुळशीचं लग्न बघितलं. सोबतच परी दादा वहिनी यांना भेटलो. पप्पांनी, आजीने, आईने खूप मेहनत करून खळाबिळ्याची तयारी केली, तुळशीच्या लग्नाची तयारी केली. सोबत तेजसची आई पप्पा, त्यानंतर आमचे आजूबाजूची भाऊ वहिनी बहिणी सगळे इल्ली जेवढे आले त्यांना भेटून खूप छान वाटलं. आय होप तुम्हाला ही पारंपरिक आपली कोकणातली तुळशीची लग्न आवडली असतील. सगळंच नाही दाखवता आलं कारण मग ब्लॉग खूप मोठा बनला असता. जितका काही दाखवला तो आवडला का कमेंट करून नक्की सांगा. वहिनी आमची शेतात उतरलेली खरा, पण पहिल्यांदा उतरली ह्यालाच काय म्हणतात हॅट्स ऑफ. असं सहसा कोण माहीत नसताना शेतात यायला थोडासा कंटाळा करतो, पण वहिनी आमची अजिबात कंटाळा करत नव्हती. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल नवीन असेल काय करायचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका. आणि तुमच्या पाल्यांसाठी तुम्हाला जर अशी खेळणी मागवायची असतील ज्याने तुमच्या पाल्यांची बुद्धिमत्ता वाढणार असेल आणि ते तुमच्या फायद्याचं असेल तर नक्की डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. आपल्या हर्षल भावाला सपोर्ट करा. बाकी भेटू उद्याच्या भागात. तो पण टाटा, टेक केअर, काळजी घ्या, सैन राहा.